सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चिखलात जन्म घेऊनही स्वच्छ, निर्मळ आणि सुगंधी राहणारे एक अद्भुत फूल, ज्यावर देवी लक्ष्मी विराजमान असतात आणि ज्यातून सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेव प्रकट झाले, ते फूल म्हणजे कमळ. पण फक्त कमळ हे फूल तर आहेच आहे, त्यासोबत शुद्धतेचे, वैराग्याचे आणि दैवी चैतन्याचे प्रतीक पण आहे. आज आपण जाणून घेऊया कमळाचे रहस्यमय आणि पवित्र महत्त्व पुराणाच्या दृष्टिकोनातून. विष्णू पुराणात सांगितलेले आहे की भगवान विष्णूच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आणि त्याच कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. म्हणजेच कमळ हे सृष्टीच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे. भागवत पुराणामध्ये भगवान विष्णूंना कमळ नयन म्हणजेच कमळासारखे नेत्र असलेले असे संबोधले आहे. देवी लक्ष्मी कमळावर विराजमान असतात, त्यामुळे कमळ हे ऐश्वर्य, समृद्धी आणि कृपेचे प्रतीक मानले जाते. पद्मपुराणात तर पद्म म्हणजेच कमळ या पुराणाचे नावच कमळावर आधारित आहे. पद्मपुराणात सांगितलेले आहे की कमळ अर्पण केल्याने मन शुद्ध होते आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. देवी देवतांशी कमळाचे नाते कोणते असते? देवी लक्ष्मी समृद्धी आणि धन सौभाग्याचं, ब्रह्मदेवाचं काय सृष्टी निर्मिती, सरस्वती देवी सरस्वती देवी आणि कमळ म्हणजे काय? कमळावर विराजमान म्हणजे ज्ञान, विद्या आणि बुद्धी. विष्णू भगवान पालन करते आणि धर्मरक्षक. या सर्व देवतांशी कमळ जोडलेले आहे. म्हणूनच पूजा अर्चनेमध्ये कमळ अर्पण करणे अत्यंत पुण्यदायी मानलेले जाते. कमळ हे एक साधं फूल नाही, एक तत्व आहे. कमळ पाण्यात, चिखलात उगवतं, पण त्यावर पाणी टिकत नाही. हीच गोष्ट आपल्याला शिकवते, संसारात राहा पण संसारात अडकू नका. म्हणूनच भारतीय तत्वज्ञानामध्ये कमळाला निर्लेपतेचं प्रतीक मानलेलं जातं. आध्यात्मिक संदेश काय आहे याच्यामध्ये आपल्याला मिळतो? परिस्थिती कितीही कठीण असली तरी अंतःकरण स्वच्छ ठेवा. चिखल म्हणजे काय? दुःख, मोह, लोभ, क्रोध आणि यातून उमलणारं कमळ म्हणजे काय? ज्ञान, शांती आणि आत्मसाक्षात्कार सुद्धा. योगशास्त्रामध्ये कमळ काय सांगितलेले की पद्मासन हे सर्वोत्तम आसन मानलेलं आहे. सहस्रार चक्रालाही 1000 पाकळ्याच्या कमळासारखे वर्णन केलेलं आहे. जेव्हा माणसाला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा हे कमळ पूर्ण उमलते असं सांगितलेलं आहे. वास्तू आणि घरातील कमळाचा सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. घरात कमळाचे चित्र ठेवल्यामुळे काय होते? लक्ष्मीचं वास्तव्य अक्षय होतं, स्थिर होतं, सकारात्मक ऊर्जा वाढते असंही मानलं जातं. विशेषतः पूजा अर्चनेच्या घरामध्ये कमळ असणे अत्यंत शुभ मानलेले आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा कमळाचे महत्त्व सांगितलेले आहे. बी, देठ आणि पाने हे सर्व तिन्हीचे औषधी गुणांनी युक्त आहेत. ते शरीर थंड ठेवतात, मन शांत करतात आणि पचनासाठी उपयुक्त मानले जातात. कमळ हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र, सात्विक आणि शुभ मानलं जातं. धार्मिक, आध्यात्मिक तसेच प्रतिकात्मक दृष्टिकोनातून कमळाला विशेष असे स्थान मिळालेले आहे. याच्यामध्ये अजून आपलं कमळाचं काय काय? कमळ आपल्याला काय सांगतं की चिखलात उगवून सुद्धा निर्मळ सुंदर राहतं, शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि भारतीय संस्कृती, धर्म, परंपरेशी असं खोल नातं आहे. देवी लक्ष्मी, सरस्वती, ब्रह्मदेव, विष्णू यांच्याशी संबंधित एकता, आशा आणि पुनर्जन्माचं प्रतीक मानलेलं आहे. राष्ट्रीय प्रतीक म्हणून सुद्धा कमळ आहे. कमळ हे भारताच्या आध्यात्मिक मूल्याचं, सहनशीलतेचं आणि सात्विक जीवनाचं प्रतिनिधित्व करते. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. योगशास्त्रामध्ये सुद्धा कमळाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि कमळ आपल्याला शिकवतं की परिस्थिती किती कठीण असलं तरी अंतःकरण स्वच्छ ठेवायचं. म्हणून काय भारतीय संस्कृतीमध्ये कमळाला श्रेष्ठ, पवित्र आणि जीवनदर्शक मानलेलं आहे. आध्यात्मिक अर्थ काय आहे
कमळाचा की चिखलामध्ये राहून कमळ आपल्याला शिकवतं की संसारात राहूनही आपल्याला धर्म मार्गाने जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला देतं. प्रतिकात्मक अर्थ काय कमळाचा की कमळ एक ज्ञान, सौंदर्य, शांती आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. उघडलेलं कमळ काय, उमललेलं जागृत चैतन्य. बंद कमळ संभाव्य शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून कमळ हे ईश्वर कृपेचे आणि दैवी शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण पूजा अर्चनेमध्ये सत्यनारायणाची पूजा असो किंवा सणाचा असतो, लक्ष्मीपूजनाच्या वेळेस कमळाचं, नवरात्रामध्ये कमळाचा अर्थ म्हणजे कमळ आपल्याला लागतंच. कारण कमळ वाहणं अत्यंत पुण्यदायक आणि फलदायक सुद्धा मानलेलं आहे. चिखलात उगवूनही कमळ सुंदर राहते. म्हणूनच आपल्याला कमळाचं महत्त्व पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओतून कमळाचं केवळ सौंदर्य तर आहेच आहे, त्यामागचा आध्यात्मिक संदेश आपल्याला संदेशाचा अर्थ आवडला असेल तर लाईक करून तुमची भावना व्यक्त करा. हा व्हिडिओ ज्याच्या जीवनामध्ये शांती, थोडं सकारात्मक ऊर्जा आणि थोडं अध्यात्म हवा असेल अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा. कारण काय, आपला एक शेअर कदाचित कोणाचं मन हलकं करेल, कोणाला आशा देईल आणि कोणाला योग्य दिशा दाखवेल. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून देवी देवतांच्या महत्त्वाची आणि भारतीय परंपरेची ओळख जगभर पोहोचेल. जय लक्ष्मी माता, जय श्री विष्णू.